नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण एकत्र येऊन एका अशा विषयावर सविस्तर गप्पा मारणार आहोत जो आपल्यापैकी बहुतेकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि तितकाच डोकेदुखीचा विषय बनला आहे. तुम्ही लग्नाची लगबग असो, सणवार असो किंवा एखाद्या कौटुंबिक सोहळा असो, जेव्हा कपाटातून आपला आवडता कुर्ता, नवीन कपडे किंवा एखादी सुंदर साडी काढता आणि ती पोटावर घट्ट बसते, तेव्हा मनाला किती वाईट वाटतं ना. कितीही प्रयत्न केले, उपाशी राहिलो तरी ते पोटावरचं जिद्दी टायर काही केल्या कमीच होत नाही. आपण नेहमी विचार करतो की आपण तर खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवतोय, मग हा पोटाचा घेर का वाढतच चाललाय. अनेकांचं पोट इतकं सुटतं की साधे खाली वाकून बुटाची लेस बांधताना किंवा मोठ्यांच्या पाया पडताना सुद्धा खूप त्रास व्हायला लागतो. मग आपण इंटरनेटवरचे हजारो व्हिडिओ पाहतो, जिम लावतो, महागडी फॅट कटर, औषधे आणि सप्लिमेंट्स विकत घेतो, पण त्याने फक्त आपल्या खिशाला मोठी कात्री लागते, वजनाला नाही. पण मित्रांनो, आता अजिबात काळजी करू नका आणि धीर सोडू नका, कारण आज मी तुमच्यासाठी एक असा अत्यंत सोपा, पारंपरिक, घरगुती आणि 100% खात्रीशीर उपाय घेऊन आलो आहे, जो तुमच्या या पोटाच्या चरबीला अगदी सहजपणे मुळापासून संपवून टाकेल. रोज सकाळी आपण झोपेतून उठल्यावर सर्वात पहिली गोष्ट आपल्या शरीरात काय टाकतो यावर आपलं वजन, पोटाचा घेर आणि एकूणच संपूर्ण शरीराचं आरोग्य कसं असेल हे पूर्णपणे अवलंबून असतं. पण दुर्दैवाने आपल्यापैकी बरेच जण सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी कडक चहा किंवा कॉफी पिण्याची खूप मोठी चूक करतात. हीच ती सगळ्यात वाईट सवय आहे जी तुमच्या शरीराची नैसर्गिक पचनक्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम पूर्णपणे मंदावून टाकते आणि पोटात भयंकर पित्त वाढून चरबी साठवण्यास मदत करते. सकाळी रिकाम्या पोटी साखर आणि दूध असलेला चहा पिल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते, आतड्यांची कार्यक्षमता मंदावते, पचनसंस्था बिघडते आणि दिवसभर सुस्ती जाणू लागते, ज्यामुळे शरीरातील फॅट बर्निंग प्रोसेस पूर्णपणे थांबते आणि पोट फुगून बाहेर येऊ लागतं. म्हणूनच आपल्याला सकाळी उठल्यावर एक अशी आयुर्वेदिक आणि पारंपरिक सुरुवात करायची आहे जी थेट आपल्या शरीरातील साठलेली जुनी चरबी वितळण्याचं काम करेल आणि शरीराला आतून स्वच्छ करेल. आज आपण अशा एका खास महाराष्ट्रीयन पारंपरिक आणि घरगुती जादुई पेयाबद्दल बोलणार आहोत, जे केवळ 8 दिवसात तुमची पोटाची चरबी अतिशय जलद गतीने कमी करायला सुरुवात करेल. या घरगुती पेयामधील पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पारंपरिक इन्ग्रेडियंट म्हणजे कोकम, ज्याला आपण कोकणात आमसूल म्हणूनही ओळखतो. आणि हे कोकम आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील एक अत्यंत मौल्यवान औषध मानलं गेलं आहे. कोकमामध्ये हायड्रॉक्सी सायट्रिक ॲसिड नावाचा एक विशेष आणि अत्यंत दुर्मिळ घटक असतो, जो शरीरातील नवीन चरबी तयार होण्याच्या प्रक्रियेला थेट रोखतो आणि आपण जे काही खातो त्यांचं चरबीत रूपांतर होऊन देत नाही. आपल्या महाराष्ट्राच्या उष्ण हवामानात शरीरातील उष्णता शांत करण्यासाठी, पित्ताचा त्रास मुळापासून घालवण्यासाठी आणि छातीतील जळजळ थांबवण्यासाठी कोकम नेहमीच आपल्या आजीच्या बटव्यातील हुकमी एक्का राहिला आहे. कोकम पाणी रिकाम्या पोटी घेतल्याने पोट पूर्णपणे स्वच्छ होतं, गॅसेस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो आणि पोटाभोवती साठलेला चरबी म्हणजेच विसरल फॅट अत्यंत जलद गतीने वितळू लागतं. आपल्या या पेयामधील दुसरं अत्यंत प्रभावी आणि चमत्कारी इन्ग्रेडियंट म्हणजे औषधी गुणांनी समृद्ध असलेले मेथीदाणे, जे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात अगदी सहज उपलब्ध असतात. रात्री पाण्यात भिजवून ठेवलेले मेथीदाणे आणि त्यांचं पाणी सकाळी घेतल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी म्हणजेच इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमालीची सुधारते. मेथीदाण्यामध्ये विरघळणारा फायबर असतो, जो पोटात गेल्यावर फुगतो, ज्यामुळे आपल्याला दिवसभरात अचानक लागणारी भूक किंवा अवेळी गोड आणि तेलकट खाण्याची तीव्र इच्छा म्हणजेच केविंग्स पूर्णपणे बंद होतात. जेव्हा तुमची भूक आणि खाण्याची इच्छा नैसर्गिकरित्या नियंत्रणात येते, तेव्हा साहजिकच तुमच्या शरीरात अतिरिक्त कॅलरीज जात नाहीत आणि शरीराला साठलेली जुनी चरबी ऊर्जा म्हणून वापरावी लागते, ज्यामुळे वजन वेगाने कमी होते. या पेयातील तिसरं आणि सर्वात सुगंधी गुणकारी औषध म्हणजे कढीपत्ता, ज्याला आयुर्वेदात शरीराच्या डिटॉक्सिफिकेशनसाठी सर्वोत्तम मानलं गेलं आहे. आपण नेहमी वरणात, आमटीत किंवा पोह्यामध्ये फक्त चवीसाठी कढीपत्ता वापरतो आणि नंतर तो ताटाबाहेर फेकून देतो, पण ही आपली खूप मोठी चूक आहे. कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि फिनॉल असतात, ज्या आपल्या यकृताला म्हणजेच लिव्हरला डिटॉक्स करतात आणि शरीरातील साचलेले सर्व विषारी घटक बाहेर फेकून देतात. जेव्हा तुमचं लिव्हर नीट काम करू लागतं, तेव्हा शरीराचा मेटाबॉलिझम रेट अचानक दुप्पट होतो आणि तुम्ही अगदी बसून असताना, काम करत असताना किंवा रात्री झोपेत असताना सुद्धा तुमची चरबी वेगाने जळत राहते.
आता आपण पाहूया की हे शक्तिशाली फॅट बर्नर ड्रिंक नक्की कसं तयार करायचं आणि त्याचं योग्य प्रमाण काय असावं जेणेकरून त्याचा 100% फायदा मिळेल. यासाठी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी एका मोठ्या ग्लास स्वच्छ पाण्यामध्ये एक छोटा चमचा मेथीदाणे भिजत घालायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर याच मेथीच्या पाण्यात आपल्याला 4 ते 5 सुकलेल्या चांगल्या प्रतीच्या कोकमाच्या पाकळ्या म्हणजेच आमसूल घालायचे आहे आणि सोबत 5 ते 6 ताजी स्वच्छ धुतलेली कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत. आता हे सर्व मिश्रण एका पातेल्यात काढून मंद ते मध्यम आचेवर फक्त 5 ते 7 मिनिटे चांगले उकळून घ्यायचे आहे. उकळताना पाण्याचा रंग हळूहळू बदलू हलका तांबूस आणि पिवळसर होऊ लागेल, ज्याचा अर्थ सर्व घटकांचे अर्क पाण्यात व्यवस्थित उतरले आहेत. पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर गॅस बंद करा. ते गाळणीने गाळून घ्या आणि थोडे कोमट होऊ द्या. हे पेय तुम्हाला सकाळी अंथरुणातून उठल्या उठल्या दात घासल्यानंतर अगदी रिकाम्या पोटी चहासारखे घोट घोट घेत शांतपणे बसून प्यायचे आहेत. जर तुम्ही सलग 8 दिवस या पेयाचे न चुकता सेवन केले तर तुम्हाला तुमच्या पोटाच्या भागात आणि वजनात खूप मोठा सकारात्मक फरक स्पष्टपणे जाणवेल. तुमचे फुगलेले पोट हळूहळू सपाट होऊ लागेल आणि शरीर अगदी हलके फुलके वाटायला लागेल. पण याचे फायदे फक्त वजन कमी करण्यापुरतेच मर्यादित नाहीत, तर या पेयामुळे तुमची पचनशक्ती इतकी मजबूत होईल की आंबट ढेकर, गॅस आणि अपचनाचा त्रास कायमचा गायब होईल. तुमच्या रक्तातील अशुद्धता दूर झाल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग निघून जातील आणि त्वचेवर एक सुंदर नैसर्गिक चमक म्हणजेच ग्लो येईल. शरीरातील थकवा, सुस्ती आणि आळस पळून जाऊन तुम्ही दिवसभर कमालीची उत्साही आणि ताजेतवाने राहाल. रात्रीच्या वेळी जी अवस्था जाणवायची ती दूर होऊन तुम्हाला अगदी लहान मुलासारखी शांत आणि गाढ झोप येईल. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे वारंवार होणारे लहान मोठे आजारसुद्धा तुमच्यापासून दूर राहतील. तर मग माझ्या लाडक्या मित्रांनो, हा सोपा घरगुती आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन उपाय आजपासूनच नक्की सुरू करा आणि निरोगी आयुष्याकडे आपले पाऊल टाका. हा अत्यंत उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या सर्व नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच तुम्हाला या पेयाबद्दल काही शंका असेल किंवा आरोग्याविषयी कोणताही प्रश्न विचारायचा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की लिहून कळवा. मी प्रत्येक कमेंटचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन.